हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत असा मिसळ पाव कसा बनवायचा ते। तर बघा, इथे मी मिसळ पाव तुम्हाला अगदी घरच्याच साहित्यात कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। इथे मी मिसळ पाव बनवण्यासाठी बघा 1 वाटी मटकी घेतलेली आहे। ही मटकी बघा छान अशी मोड आलेली आहे। कधीही मिसळ पाव बनवताना बघा मटकीला छान असा मोड आलेला हवा। तर पहिल्यांदा तर बघा इथे मी मटकी छान शिजवून घेणार आहे। त्यासाठी बघा 4-5 लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्यात। त्यासोबत एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय, थोडासा कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। तर बघा मटकी शिजवण्यासाठी इथे मी कुकर घेतलंय। या कुकरमध्ये पहिल्यांदा मी 2 पळी इतकं तेल टाकून घेते। इथे मी डायरेक्ट पळीने टाकते, पण छोट्या पळीने बघा अंदाजे 2 पळी इतकं तेल घेतलंय। आता तेल छान गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालून घेते। पहिल्यांदा तर आपल्याला जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहेत। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये बघा मी ठेचून घेतलेला लसूण घालते, त्याचसोबत थोडासा कढीपत्ता घालते बघा। त्यानंतर कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घालते। आता हे सगळं बघा अगदी 1 मिनिटासाठी छान असं फ्राय करून घेते। कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर जी मटकी घेतली होती ती मी मटकी यामध्ये घालते। मटकी यामध्ये घालून अगदी 1 मिनिटासाठी याला छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बघा तुम्हाला जितका रस्सा हवा आहे मिसळ पाव बनवण्यासाठी, मिसळ बनवण्यासाठी, त्या अंदाजाने इथं पाणी घालून घ्या। इथं मी 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलंय, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि बघा यावरती झाकण लावून याच्या मस्त अशा 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे मटकी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथं आपली मटकी छान अशी शिजलेली आहे। आता आपल्याला मिसळ बनवायची आहे बघा, त्यासाठीचा पहिल्यांदा मसाला तयार करूया। तर मसाला तयार करण्यासाठी बघा इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। आता या कढईमध्ये बघा मी पहिल्यांदा तेल टाकून घेते। इथं सुद्धा मी 2 पळी इतकं तेल टाकून घेणार आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी मोठ्या आकाराचे 2 कांदे मस्त उभ्या आकारात कट करून घेतलेत, ते कांदे मी इथं घालते। कांदा तुम्ही उभा किंवा बारीक कसाही आकारात कट करून घेऊ शकता। आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय कांदा जास्त नाही, मी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकताय इथं आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे। आता यामध्ये मी कट केलेला टोमॅटो, मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। तो टोमॅटो सुद्धा बघा इथं मी छान असा फ्राय करून घेणार आहे। जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर तुम्ही त्याऐवजी बघा नंतर जेव्हा आपण मिसळ पाव बनवतो, म्हणजे जेव्हा मिसळ बनवतो त्या टायमिंगला बघा त्यामध्ये तुम्ही टोमॅटोऐवजी थोडंसं दही सुद्धा घालू शकता। तर इथं मी एक टोमॅटो घातलाय, टोमॅटो सुद्धा मी हलकासा फ्राय करून घेतलाय। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा घेतलाय, तो सुद्धा मी यामध्येच घातलाय। आता हे सगळं बघा मी छान असं फ्राय करून घेणार आहे। आणि त्याचसोबत बघा इथं ही जी मिसळ आहे ती मी बघा आपल्या घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं त्यामध्ये बनवणार आहे। त्यामुळे इथे मी जास्त कुठलेही खडे मसाले वगैरे वापरणार नाही। त्यानंतर यामध्ये बघा मी सुक्कं खोबरं घालतीये। सुक्कं खोबरं घातल्यामुळे आपली जी मिसळ आहे त्याला मस्त अशी तर्री येते, त्यासोबत खायला सुद्धा खूप सुंदर लागते बघा। त्यामुळे इथं थोडंसं सुक्कं खोबरं सुद्धा घ्या। आता खोबरं सुद्धा बघा मी छान असं याला फ्राय करून घेणार आहे। त्याचसोबत अगदी मी थोडेसे खडे मसाले घेतलेत, म्हणजे अगदी थोडासा दालचिनीचा तुकडा, अगदी 2 बघा लवंग घेतल्यात आणि 2 फक्त काळी मिरी घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे घरगुती साठवणीचा काळा मसाला नसेल तर तुम्ही बघा 2 चमचा इतके बघा धने, त्यासोबत 1 चमचा खसखस आणि 2 चमचे पांढरे तीळ आणि त्यासोबत हे बाकीचे खडे मसाले छान असे भाजून घेऊ शकता आणि त्याला मिक्सरमधून छान फिरवून घेऊ शकता। ते घातल्यामुळे सुद्धा बघा आपली जी मिसळ आहे त्याला मस्त टेस्ट येते। सध्या माझ्याकडे घरगुती साठवणीचा काळा मसाला आहे, त्यामुळे मी तशा पद्धतीने बनवत नाही। तुम्ही बघू शकता इथं कांदा, टोमॅटो आणि खोबरं सुद्धा बघा आपलं मस्त असं फ्राय झालेलं आहे। आता मी याला छान असं थंड करून घेते। इथं बघू शकताय मस्त थंड करून घेतलंय। आता याला मी मिक्सरमधून छान असं फिरवून याची पेस्ट बनवून घेणार आहे। इथं मी अगदी थोडंसं पाणी घालून बघा याची छान अशी पेस्ट बनवून घेते। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने याचं वाटण करून घेतलेलं आहे। अगदी थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे,
मस्त असं आपलं वाटण तयार आहे। तर बघा आता ज्या कढईमध्ये मी मसाले वगैरे भाजलेत त्याच कढईमध्ये बघा मी मिसळ बनवणार आहे। त्यासाठी बघा त्याच कढईमध्ये परत एकदा मी 2 छोट्या पळीने 2 पळी इतकं मी तेल घालून घेते। पहिल्यांदा तेल छान असं गरम करून घेते। त्यानंतर बघा दुसरं जिरे मोहरी वगैरे काहीही घालायची गरज नाही। आपण जे वाटण करून घेतले ते वाटण मी यामध्ये घालते। इथं मी तेल जास्त गरम करून घेतलं नाही, अगदी नॉर्मल तेल गरम केलंय आणि नंतरच हे वाटण घालतीये। तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि नंतर हे वाटण घातलं तर काय होतं बघा, वाटणामध्ये थोडंसं पाण्याचं सुद्धा प्रमाण आहे, त्यामुळं काय होतं हे वाटण बघा तेलामध्ये पसरतं आणि आपल्या तोंडावर सुद्धा उडू शकतं। त्यामुळं बघा तेल जास्त गरम करायचं नाही, अगदी नॉर्मल गरम तेल असतानाच यामध्ये हे वाटण घालायचं। तुम्ही बघू शकता हे वाटण घालून मी याला छान असं मिक्स करून घेते। आता हे वाटण बघा मी 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं फ्राय करून घेणार आहे। ऑलरेडी बघा आपण कांदा टोमॅटो वगैरे सगळं छान फ्राय करून घेतलंय आणि नंतरच याचं वाटण केलंय, तरी सुद्धा हे वाटण बघा मी अगदी 1 मिनिटासाठी छान असं फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला मस्त असं साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे। मस्त आपलं वाटण छानपैकी फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये मी मसाले घालून घेते, म्हणजे तिखट मसाले वगैरे यामध्ये घालून घेणार आहे। तर तिखट मसाले यामध्ये घालण्यासाठी बघा इथं मी आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट असतं ते 1 चमचा घातलंय। त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट घातलंय, 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट, त्यासोबत 2 चमचे मी धना पावडर घातली आहे। त्याचसोबत अंदाजे छोट्या चमच्याने 2 चमचे इतके मी कांदा लसूण मसाला घातलाय। कांदा लसूण मसाला टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल, किंवा तुम्ही त्याऐवजी बघा आपला जो गरम मसाला असतो तो गरम मसाला घालू शकता आणि त्यासोबत मिसळ मसाला सुद्धा घालू शकता। आता हे सगळे मसाले मी छान असे व्यवस्थित मिक्स करून घेते। इथं मी काश्मीरी लाल तिखट घातलंय, त्यामुळे आपली जी भाजी आहे त्याला मस्त असा रंग येतो बघा। तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल, आणि इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आता हे सगळे मसाले बघा मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते। बघू शकता आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये बघा आपण शिजवून घेतलेली जी मटकी आहे ती मटकी मी यामध्ये घालते बघा। तर बघा इथं मी शिजवून घेतलेली मटकी मी यामध्ये घातली आहे, आणि मटकी शिजवतानाच बघा मी थोडंसं पाणी जरा जास्त घातलं होतं, तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। म्हणजे डायरेक्ट मटकी शिजवलेलं जे पाणी आहे तेच मी यामध्ये घातले। इथं पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, म्हणजे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही बघा पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलंय, आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ। आता हा मिसळचा जो रस्सा आहे तो मी 2 ते 3 मिनिटांसाठी बघा फुल गॅसवरती छान असा खळखळून उकळून घेणार आहे। ही मिसळ जी आहे जितकी जास्त उकळली जाते बघा तितकीच त्याला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे मी 2 ते 3 मिनिटांसाठी बघा ही मिसळ छान अशी उकळून घेणार आहे। आणि त्यानंतर बघा गॅसची फ्लेम मीडियम करून मीडियम गॅसवरती बघा 4 ते 5 मिनिटांसाठी ही मिसळ छान अशी शिजवून घेणार आहे। मीडियम गॅसवरती मिसळ शिजवल्यामुळं काय होतं, जो मिसळचा रस्सा आहे त्याला मस्त अशी तर्री येते बघा, त्यामुळे शक्यतो 3-4 मिनिटांसाठी तरी मिसळ छान अशी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची। किंवा तुम्ही नॉर्मली आपण रोजची जी भाजी बनवतो बघा ती भाजीसुद्धा भाजी शिजत आली त्या टायमिंगला तुम्ही मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटांसाठी ठेवली तर भाजीला मस्त अशी तर्री येते बघा। इथं बघू शकता आपली जी मिसळ आहे त्याला मस्त अशी तर्री आलेली आहे बघा, दिसायला किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे। आता यावरती मी कट करून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते। इथं तयार आहे आपली झणझणीत अशी मिसळचा रस्सा तयार झालेला आहे बघा। तुम्ही बघू शकता किती मस्त असा कट आलेला आहे। तर अशाच पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा अगदी घरच्याच साहित्यात ही मिसळ बनवू शकता बघा। ही मिसळ मस्त पावासोबत तर खायला सुंदरच लागते बघा, पण त्यासोबत तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा ही मिसळची भाजी खाऊ शकता, खायला खूप सुंदर लागते। तर बघा आपण ही मिसळ पाव बनवलेली आहे, तर तुम्हाला मी प्लेट वाढून दाखवते बघा। मी मस्त पहिल्यांदा बघा मिसळचा रस्सा घेतलेला आहे, वरतून छान असं फरसाण घातलंय आणि थोडासा कांदा घालायचा आणि बघा कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची। मी साईडला कांदा आणि लिंबू घेतलेला आहे आणि त्यासोबत मस्त पाव घेतलेले आहेत। तर अशाच पद्धतीने बघा तुम्ही सुद्धा मिसळ पाव घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि तुम्हाला यानंतरची पुढची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन।